देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. परमेश्वराची कृपा यापेक्षा मोठी श्रीमंती आणि समृद्धी दुसरी काय असू शकते. आज असंच याहीपेक्षा जास्त श्रीमंत होऊयात आणि समृद्धही होऊयात आजच्या या कीर्तनातून. चला तर मग. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरी. राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण. हे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल भरवा. तो हा विठ्ठल भरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी. हा विठ्ठल परवा परवा पहा विठ्ठल परवा. हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. तो हा विठ्ठल भरवा. तो हा विठ्ठल भरवा. बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल परवा परवा तो हा परवा. हे सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. टाळ वाजवा. सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर. हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. बापर कुमा देवीवर. बापर कुमा देवीवर. बापर कुमा देवीवर. तो हा माधव बरवा. हे तो हा विठ्ठल परवा तो हा टाळकरी. तो हा माधव परवा तो हा माधव परवा. जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. 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 राम कृष्ण हरे. जय जय राम. पडता जड बारी दासी आठवा हरी. दासी आठवा हरी. दासी आठवा हरी. पडता जडबारी दासी आठवा हरी. दासी आठवा हरी. दासी आठवा हरी. मग तो ने दक्षिणा आडगाले सुदर्शन. आडगाली सुदर्शन. आडगाले सुदर्शन. मग तो आड आड घाले सुदर्शन.
पळती विघ्ने 12 वाटा पळती विघ्ने 12 वाटा पळती विघ्ने हे नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने 12 वाटा पळते विघ्ने 12 वाटा पळते विघ्ने हे तुका म्हणे प्राण टाळ हे तुका म्हणे प्राण तुका म्हणे प्राण हे तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण करा देवाचे अर्पण करा देवाचे अर्पण करा देवाचे अर्पण मग तो होऊने दक्षिणा आडगाले सुदर्शन आडगाले सुदर्शन आडगाले सुदर्शन मगतो आडगाले सुदर्शन आडगाली हरी विठोबा रखुमाये हे जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाय जय जय विठोबा रखुमाय जय जय विठोबा रखुमाय जय जय विठोबा रखुमाय पडता जड भारी 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 दासी आठवा वारी दासी आठवा वारी दासी आठवा दासी आठवा वारी मग तो मग तो ने देसीन मग तो ने देसीन मग तो ने देसीन दासी आठवा वारी दासी आठवा वारी मग तो होऊ ने दिसेन 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 आड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन सुदर्शन आड घाली सुदर्शन मग तो होने दिसेन मग तो होने दिसेन मग मग तो होने दिसेन मग तो होने दिसेन ना विठ्ठला
वरदान विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय संतन की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माते की पडता जड भारे दासे आटवा वाहरे मग तो ओने दीक्षिणा अडगाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने मग तो ओने दीक्षिणा अडगाली सुदर्शन तुका मने प्राण करा देवासी अर्पण मग तो ओने दीक्षिणा अडगाली सुदर्शन विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन करा हा टाळी महायोग पिटे तटे बेमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठम तदानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो जन्मभूमी जिते जन्मलो मी नमो कर्मभूमी जिते वाढलो आम्ही नमो अलंकापुर भूमी जिते ज्ञान पावलो आम्ही नमो भारत भूमी जिच्या येतून पुढे येऊ कामी विठ्ठल विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्याय दितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुंद मनसा स्मरामि विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ते दातारो स्वामी निवृत्ती दातारो निवृत्ती दातारो विश्वाचा गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो हे विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए परवचन न जाए राम सिया राम जय जय राम पडता जड भारे दासे आटवा हरी मग तो ओने दीक्षिणा अडगाली सुदर्शन विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग या जीवतलावा उत्तीर्ण होणारे जड जीवांच्या उद्धारा करता आपला देह अखंड जिजावणारे संत मान्य संत लोकमान्य संत विश्वमान्य संत देवमान्य संत नोव्हे तर या जगाला मान्य असणं संतारी श्री जगद्गुरु तुकोबराय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 जगाच्या पाठीवरती एकूण जगद्गुरु 3 किती बोलत चला किती 3 पहिले जगद्गुरु म्हणजे कृष्ण म्हणजे जगद्गुरु तो तर देव आहे दुसरे जगद्गुरु आम्हाला लाभले ते म्हणजे आद्य जगद्गुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु आज ज्यांचा सेवे करतायत श्री जगद्गुरु तुकोबराय विठ्ठल विठ्ठला 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 म्हणून खऱ्या अर्थाने महाराजांच्या अभंगामध्ये म्हणतात पडता जड भारी दासी आटवावा हरी
मग तो वोने दीक्षिण किंवा नेदी होईक्षिण आडगाले सुदर्शन. खऱ्या अर्थाने तुकोबाराय आजच्या अभंगात असं वर्णन करतात की भक्तावरती संकट आल्यानंतर भक्ताने काय करावं या अभंगात आज महाराज वर्णन करतात. विठ्ठल महाराज म्हणतात पडता जड भारी. भक्तावरती संकट आल्यानंतर भक्ताने काय करावं. दासी आठवावा हरी. मग होतं काय. भक्ताने देवाचं स्मरण जर केलं, देवाचं चिंतन जर केलं, होतं काय. मग तो होऊन दीक्षिण त्याला यावंच लागतं. आल्यावरती तो करतो काय. आडगाले सुदर्शन. पण त्यासाठी महत्वाचं काय आहे. नामाच्या चिंतने. नामाचं चिंतन केलं, आलेलं विघ्न आहे ते 12 वाटांनी निघून जार. 12 वाटा पडती विघ्ने. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज पुढे म्हणतात तो देव येतो, पण त्यासाठी सर्वात महत्वाची एक क्रिया करावी लागते. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. मग तो वोने दीक्षिण आणि आडगाले सुदर्शन. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल इथं बसलेल्या सर्व मंडळींना माझी कळकळीची नम्र विनंती. महाराज म्हणतात या कलियुगामध्ये जर देव भेटवायचा असेल, महाराजांनी साधन सांगितलेलं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन जेणे नारायण देव भेटी. कलियुगात जर देव भेटवायचं असेल, महाराज म्हणतात कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. महाराज कीर्तनाचे शास्त्राने अनेक फायदे सांगितलेले आहे, पण इथं बसलेल्या मंडळींना जाता जाता एक संसारातला फायदा सांगून जातो. काय झालं. एक दिवस महाराजांचं कीर्तन सुरू होतं. आम्ही भागवताच्या पाठाला असताना आमचे गोतिशे बाबा दृष्टांत सांगायचे की या ठिकाणी एक दिवस कीर्तनाला न येणारा कधी कीर्तनाला आला, आणि कीर्तनाला आल्यानंतर माणसं तुडवीत महाराजासमोर येऊन बसला. बसल्यानंतर महाराजांनी त्याला पाहिलं. म्हणले आले का. या महाराज ते म्हटलं बाबांनी एवढे कोणालाच काही म्हटलं नाही, पण मला म्हटले आले का. मग ते कीर्तनात बसलं. म्हणले बसले का. बसा. ते कीर्तनात बसलं. थोड्या वेळाने त्याला काय झालं काय मलाही माहिती नाही. त्यावेळेस ते उठलं. महाराज म्हणले उठले का. उठा. आणि त्याला काय झालं काय माहिती नाही, आणि ते कीर्तनातून निघून गेलं. आणि निघून गेल्यानंतर महाराज म्हणले चालले का. जा. विठ्ठल मग ऐका ना. असं म्हटल्यानंतर ही कीर्तनातून घरी गेलं. 2 मिनिटात सांगतो. घरी गेल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी घरी जाताना सांगितलं की बाबाने आज आपल्याला काहीतरी मंत्र दिला. कीर्तनकर महाराजांनी आपल्याला काहीतरी मंत्र दिला. ते घरी जपतच गेलं. जपत जात असताना म्हणलं आले का या. बसले का बसा. उठले का उठण. चालले का जा. तुम्ही पाठ करून ठेवा, तुम्हालाही काम येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग खऱ्या अर्थाने या ठिकाणी असं असताना त्या ठिकाणी आले का या. हे गेलं घरी. संध्याकाळी जाऊन झोपलं. आणि झोपल्यानंतर याच्या घरी चोर आले. कोण आले. तुमच्याकडे येतात ना. ऐका. चोर आले. आणि चोर आल्यानंतर संध्याकाळची वेळ होती, आणि चोर आल्यानंतर याचा जप चालू होता. आले का या. ते म्हणले घर मालक मुंबईचा दिसतोय, हुशारे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग असं असताना त्या ठिकाणी आले का या. आणि ते खाली बसले. म्हणले बसले का बसा. परत ते म्हणले आता चोरी करायला नको, नाही तर पोलिसांच्या ताब्यात जावं लागेल. महाराज ऐका. आणि त्या ठिकाणी मग ते उठले. तेवढ्यात घर मालक म्हणला उठले का. उठा. ते म्हणले आता जायला पाहिजेत. घर मालक म्हणला चालले का. जा. चोर चक्कर येऊनच पडले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला सांगण्याचा मुद्दा आहे कीर्तनात बसल्यानंतर कीर्तन तन मन धनाने ऐकावं. खऱ्या अर्थाने आज ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे, या तुकोबारायांचा अधिकार किती आणि त्यांच्या पत्नीचा अधिकार किती, स्त्रीची शक्ती किती आणि स्त्रीची ताकद किती, आज या अभंगातून आपल्याला ऐकायचं आहे. विठ्ठल. श्री
जगद्गुरु तुकोबाराय कधी भंडाऱ्यावरती जायचे, कधी भामचंद्रावरती जायचे, कधी घोड्यावरती भजनाला जायचे. पण जात असताना जगद्गुरु तुकोबारायांचं मन जिकडे सांगेल तिकडे माझे तुकोबाराय भजनाला जायचे. पण ऐका ना, भजनाला जात असताना तुकोबारायांनी भजनाला जावं, पण भजनाला गेल्यानंतर दुपारच्या जेवणाची चिंता माझ्या तुकोबारायांच्या पत्नीला जिजाबाईला पडत होती. मग जिजाबाईंनी दुपारी जेवण करावं आणि तुकोबारायांसाठी घेऊन जावं. घेऊन जात असताना तुकोबाराय जर भामचंद्रावरती असतील, गुरुड्यावरती जावं तिथे तुकोबारायांना दिसले, तर त्या ठिकाणी भामचंद्रावरती जावं तिथे तुकोबारायांना दिसले. असं ते मग तिसऱ्या डोंगरावरती आहे असा अंदाज जिजाबाईला लागायचा आणि आमच्या आईसाहेब त्या ठिकाणी भाकरी घेऊन जायच्या. पण एक दिवस सहज आमच्या जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी तुकोबांना प्रश्न विचारला, तुकोबा महाराज तुम्ही भजनाला जाता पण नेमकं जाता कुठं हे तरी सांगत जा. तुम्ही 3 डोंगर फिरून मला यावं लागतं, जेव्हा तिसऱ्या डोंगरावरती तुम्ही असतात, म्हणून सांगत जा. सांगितलं आवले. तुकोबाराय प्रेमानं पत्नीला आवले म्हणायचे. आवले अगं ऐक ना, माझं मन सांगल तिकडं मी जात असतो, पण ऐक तुला आता सोपा पर्याय मी आज जाता जाता सांगून जातो. मी ज्या डोंगरावरती भजनाला जाईल तू 3ही रस्त्यांना कान लावायचे आणि कान लावल्यानंतर ज्या रस्त्यातून रामकृष्ण हरी असा आवाज येईल समजायचं मी त्या डोंगरावरती भजनाला गेलो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आमच्या जिजाऊ साहेब जेवणाचा डबा घेऊन निघाल्या. जात असताना त्या ठिकाणी त्यांच्या पायात काटा भरला. काय भरला? बोलत चला. तुम्ही काय नाराज आहे माझ्यावरती? बोलत चला. काय भरला? काटा. आणि महाराज काटा भरल्यानंतर म्हटले आई ग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एक गुराख्याचं रूप घेऊन एक छोटस पोरग, हातामध्ये काठी आहे, खांद्यावरती घोंगडी आहे, डोक्याला सुंदर असा गंध आहे, एक छोट्या मुलाचं रूप घेऊन या विश्वाचा नायक, जगाचा जगन्नाथ, अखिल कोट ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग परमात्मा लहान मुलाचं रूप घेऊन आला. आणि घेऊन आल्यानंतर सांगितलं आई साहेब काय झालं? तेव्हा माझ्या आवलीने सांगितलं, माझ्या जिजाऊंनी सांगितलं की माझ्या पायात काटा भरला. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं का हो तुमच्या पायातला काटा मी काढू का? ऐका मी स्त्री शक्तीची ताकद सांगतोय, स्त्रीची ताकद सांगतोय, स्त्रीचा किती त्या ठिकाणी आधीर आतिथ्य होतं ते सांगतो आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणले तुमचा काटा मी काढू का? म्हणले का रे तू कालचा शेंबडा पोरगा आणि तू काय माझ्या पायातला काटा काढणार? विश्वाच्या नायकानं सांगितलं, मुलाचं रूप घेऊन आलेल्या त्या ब्रह्मांडाच्या धन्यानं सांगितलं मी चांगल्यांचे काटे काढले, हा काटा काहीच माग नाही. म्हणाले ठीक आहे काढ मग काटा. इथं बसलेल्या माझ्या मातृवर्ग मला सांगा आपल्याकडे काटा काढण्याची काय पद्धत आहे? पहिली, ज्याच्या पायात काटा भरला त्याचा पाय आपल्या मांडीवरती घ्यायचा आणि मांडीवरती घेतल्यानंतर आपल्या तोंडातला थुंका त्याच्या पायाला लावायचा आणि हळूच काटा तुझ्या कामाला रोजानं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विश्वाच्या नायकानं ब्रह्मांडाच्या जाण्यानं श्री आमच्या जिजाऊ साहेबांचा पाय जो होता तो आपल्या मांडीवरती घेतला आणि मांडीवरती घेतल्यानंतर आपल्या तोंडातला थुका त्या जिजाऊंच्या पायाला लावला, पायातून काटा काढला. विश्वाच्या नायकानं तुकोबारायांच्या पत्नीचा आमच्या जिजाऊ साहेबांचा पायातला काटा काढावा. किती अधिकार माझ्या जिजाऊ साहेबांचा, आज या ठिकाणी किती त्यांचा अधिकार असेल या स्त्री शक्तीचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मला सांगायचं एक आहे, या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी भजन मग त्या ठिकाणी डोंगरावरती गेल्यानंतर तुकोबारायांनी विचारलं आवले तुला आज वेळ का झाला येताना? त्यावेळेस सांगितलं हो माझ्या पायात काटा भरला होता. काटा भरला असताना कोणीतरी एक छोटा मुलगा आला, त्यांनी माझ्या पायातला काटा काढला. म्हणाले कोण होता? त्याचं नाव काय होतं? सांगितलं त्याचं नाव ना तुमच्या त्या पांडुरंगाचं त्या विठेवरच्याचं त्या काळ्याचं नाव आहे ना, तेच त्याचं नाव होतं विठू. म्हणले अगं तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग परमात्मा होता. इतका अधिकार श्री शक्तीचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज ऐका, एक दिवस काय झालं, विश्वाच्या नायकाचं जनाबाईचं आणि पांडुरंग परमात्म्याचं एक दिवस भांडण झालं. काय झालं? भांडण. मग त्या भांडणामध्ये आमच्या जनाबाईंनी देवाला शिव्या दिल्या. शिव्या, इतका अधिकार जनाबाईंचा होता. ऐका जनाबाईंचा अधिकार किती, ज्या वेळेस गौऱ्या चोरीला गेल्या, चोरीला गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. श्री शक्तीचा मी या ठिकाणी श्री शक्तीचा महिमा सांगतो आहे, श्री शक्तीचं महत्व सांगतो आहे. स्त्री आज काळाची गरज आहे, मी हे तुम्हाला या अभंगातून सांगतो आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज ऐका ना, त्या ठिकाणी जनाबाई देवाशी भांडत असताना सांगितलं देवा का रे प्रत्येक वेळेस तू असा अपराध का बरं करतो? जो चांगला आहे त्याच्याशी वाईट तू का बरं वागतो?
मी चोरी केली नाही तरी तू माझ्यावर चोरीचं त्या ठिकाणी आळपाठी मागे लावला. पण ऐक देवा, तू जरी असा असला पण एका ठिकाणी जनाबाई म्हणतात माझा रंग तुझे गुणी मने नाम याचे मने नाम याचे ध्वनी जय हो. याचे ध्वनी मनी नाम. हो जनाबाई असं म्हटल्यानंतर विश्वाचा नायक म्हणाला जने तू खूप पुढचं बोलली, आता बोलू नको. माझा रंग तुझे गुणी नाही, रंग माझा आहे, गुण तुझे आहे. म्हणाले देवा तू एवढा हुशारकीनं बोलतो ना, पण ऐका जनाबाईचा अधिकार किती होता, स्त्रीचा अधिकार किती आहे. जनाबाईंनी सांगितलं देवा मी तुला एक फॉर्म्युला सांगते, फॉर्म्युला. म्हणले सांगा. म्हणाले मला तू फक्त त्या ठिकाणी लाल रंगाचं सफेद रंग करून दाखव. म्हणाले ठीक आहे. महाराज असं म्हटल्यानंतर देवानी सगळे फॉर्म्युले वापरले, एकही फॉर्म्युला कामाला आला नाही. तेव्हा जनाबाईंनी सांगितलं त्या ठिकाणी लाल रक्ताचं फक्त सफेद रंग एकच करू शकते, ती म्हणजे स्त्री आणि ती म्हणजे आई. लाल रक्ताचं सफेद दूध फक्त आईच करते. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस विश्वाच्या नायकानं जगाच्या जगन्नाथानं सांगितलं जाणे तुझा अधिकार मोठा आहे. मग त्या ठिकाणी विश्वाच्या नायकानं माघार घेतली, भांडण मिटलं. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज ऐका, असं असताना सकल संत चरित्रामध्ये गोड वर्णन आलेलं आहे. सकल संत चरित्रामध्ये वर्णन असं आलेलं आहे, श्यामा नावाची वेश्या होती. कालांतराने बिदरच्या बादशाच्या राज दरबारात ती नाचण्याकरता जायची बरं का महाराज. नाचण्याकरता जात असताना बिदरच्या बादशानं सांगितलं माझ्या राज दरबारात नाचली, तुला जे काही पाहिजे ते देईल. म्हणाले ठीक आहे. कालांतराने कर्म धर्म संयोगाने तिला एक मुलगी झाली, तिचं नाव कानोपात्रा ठेवलं. मुलगी आता मोठी मोठी होत गेली आणि मुलगी मोठी मोठी होत असताना एक दिवस बिदरच्या बादशाची स्वारी दरवाजातून जात होती आणि जात असताना बिदरच्या बादशाला पाहिलं, इतकी सुंदर इतकी रूपवान इतकी गुणवान देखणी पोरगी कोणाची. म्हणून त्या ठिकाणी सर्व शिपायांना बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्यानंतर सांगितलं या मुलीचा तपास काढा, ही कोणाच्या घरातली आहे. शिपायांनी तपास काढला. म्हणाले उद्यापासून तिच्या आईसोबत तिलाही नाचायला बोलावून घ्या. कोणी सांगितलं? राजानं. पण ऐका स्त्रीचा अधिकार किती, स्त्रीची ताकद किती. कानोपात्रेनं सांगितलं आई आई तुझं आयुष्य त्याच्या दरबारात नाचता नाचता गेलं, पण मला माझं आयुष्य त्याच्यात घालवायचं नाही. माझ्यासारखा रूपवान सुंदर गुणवान जो कोणी असेल मी त्याच्याच राज दरबारात नाचेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणाले अगं राजा आहे तू, राजा हट्ट आहे, राजा हट्ट पुढं काही चालत नाही. राजा हट्ट शास्त्रानं 3 हट्ट सांगितलेला आहे. किती? 3. पहिला म्हणजे स्त्री हट्ट, दुसरा म्हणजे बाल हट्ट आणि तिसरा म्हणजे राज हट्ट. म्हणले त्याचा जर राज हट्ट असेल माझाही स्त्री हट्ट आहे, मी त्याच्या राज दरबारात नाही नाचणार. माझ्यासारखा सुंदर रूपवान जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत राजाच्या राज दरबारात नाचणार नाही. ज्या दिवशी मला सुंदर रूपवान गुणवान भेटेल मी त्याच्या पुढे नाचेल. कालांतराने कर्मधर्म संयोगाने गावात एक दिंडी आली. काय आली? दिंडी. आणि दिंडीत सुंदर भजन चालू होतं. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय भजन करा सर्वांनी, टाळी वाजवा. कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय हो जय राम. असं महाराज भजन करत करत दिंडी गावात आली. गावात आल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन सुरू झालं. कीर्तनाचा टाळ लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. आणि महाराज टाळ मृदुंगाचा आवाज ज्या अर्थी गावातून येतोय त्या अर्थी कानोपात्रेनं विचार केला गावात वारकरी आले असावे. लहान होती त्या ठिकाणी टाळ मृदुंगाचा आवाज ऐकला आणि कानोपात्र आता गावाच्या दिशेकडे पळत निघाली. पण ऐका गेल्यानंतर त्या ठिकाणी वारकरी बाबांना विचारलं, वारकरी बाबा
का हो वारकरी बाबा, तुम्ही कुठं चालला आहात? तेव्हा वारकरी बाबांनी सांगितलं, आम्ही पंढरपूरला चाललो आहोत. का हो बाबा, तुमचं हे पंढरपूर आहे तरी कुठं? जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. हे धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. हे चला जाऊ तया धाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया धाया, काही भोजन मागाया. हे विठोबाचा धर्म लागो, राजे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, राजे चरणी लक्ष लागो. म्हणाले, एक आपल्या या पूर्ण पृथ्वीवरती 7 द्वीप शास्त्रानं सांगितलेले आहे. त्या 7 द्वीपामध्ये एक जम्बो नावाचा द्वीप आहे. त्या जम्बो द्वीपामध्ये एक आशिया नावाचा खंड आहे. या आशिया खंडामध्ये एक भारत नावाचा देश आहे. या भारत देशामध्ये एक महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. या महाराष्ट्रामध्ये सोलापूर नावाचा जिल्हा आहे. या सोलापूरमध्ये एक पंढरपूर नावाचं गाव आहे. आणि या पंढरपूर गावामध्ये एक सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरात एक गाभारा आहे. त्या गाभाऱ्याच्या आत एक वीट आहे आणि त्या विटेवरती आमचा देव उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणले, बाबा तुम्ही एवढं सांगितलं, एवढं वर्णन केलं, पण का हो बाबा, तुमचा देव आहे तरी कसा? देव चतुर जाणोनी अंतर भाव वर्ते तैसा, किंबहुना चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. विठ्ठल विठ्ठल. म्हणाले, बाबा तुम्ही ज्या देवाचं इतकं गोड वर्णन केलं, जो चतुर आहे, चतुरांचा शिरोमणी आहे, का हो बाबा तो देव तिथं आला कसा? नाही घडविला, नाही बैसविला, भेटावयाला पुंडलिका. अरे तो घडवलेला नाहीये, तो बैसवलेला नाहीये, तो पुंडलिकासाठी आला. आणि मग खऱ्या अर्थानं असं सर्व वर्णन सांगितलं. कानोपात्रा आता बाबांसोबत वारीला निघाली. वारीला जात असताना त्या ठिकाणी कानोपात्रा पंढरपुरात आल्यानंतर त्या ठिकाणी पांडुरंगाकडे जेव्हा बघितलं, आता कानोपात्रा म्हणाले, आजपासून देव माझा, मी देवाची, ही अवस्था प्राप्त झाली. कानोपात्रा त्या ठिकाणी पंढरपुरात राहू लागल्या. आणि राहत असताना कालांतराने कर्मधर्म संयोगाने ही बातमी बिदरच्या बादशाला कळाली. कानोपात्रा पंढरपुरात आहे. कानोपात्रेला घेण्यासाठी बिदरचा बादशाह आणि त्याची सर्व जी काय स्वारी होती ती पंढरपुरात आली. आणि त्यावेळेस कानोपात्रांनी या विश्वाच्या नायकाला सांगितलं, हे देवा, अरे काय चुकलं माझ्याकडून की त्या बिदरच्या बादशानं मला तुझ्या दरबारातून घेऊन जावं. त्यावेळेस त्या कानोपात्रांनी आपला जो प्राण होता तो देवाच्या चरणावरती ठेवला. विश्वाच्या नायकानं त्या कानोपात्रांना सांगितलं, कानोपात्रा काळजी करू नको, आपला प्राण सोडून दिला कानोपात्रांनी. पण विश्वाच्या नायकानं अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणांना सांगितलं, कानोपात्रेनं जर या ठिकाणी प्राण सोडलेला असेल, हिला समाधी माझ्या मंदिरातच द्या, इतका अधिकार कानोपात्रेचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज असं असताना त्या ठिकाणी कानोपात्रांना आजही पंढरपुरात गेल्यानंतर वारकऱ्याला काही नियम स्नान संध्या आहेत. प्रथमतः गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान आहे. आणि त्या ठिकाणी पुढे पुंडलिकाचं दर्शन आहे. डायरेक्ट पांडुरंगाचं दर्शन नाहीये, डायरेक्ट रुक्मिणीचं दर्शन नाहीये. त्या ठिकाणी आधी कानोपात्रेचं दर्शन आहे आणि मग देवाचं दर्शन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणून मी एक स्त्री शक्तीचा त्या ठिकाणी आदर सांगत आहे. स्त्री आज काळाची गरज आहे. आज वकील स्त्रिया, आज कंडक्टर स्त्रिया, अहो एवढंच काय, बसच्या ड्रायव्हर सुद्धा स्त्रिया. अहो एवढंच नाही, पोलीस स्त्रिया, त्या ठिकाणी IPS स्त्रिया, महिला त्या ठिकाणी आज सर्व क्षेत्रात पुढे आहे. अहो एवढंच नाही, आज आमच्या कीर्तनकारांच्या क्षेत्रात कीर्तनकार ही महिला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज आज स्त्री ही काळाची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक दिवस विश्वाची माऊली ज्ञानोबाराय रागवले आणि त्या ठिकाणी आपल्या ताटी त्यांनी बंद केली. पण निवृत्तीदादाने समजून सांगितलं तरी ऐकले नाही. आणि ऐकले नाही, मग सोपान काका गेले तरी ऐकायला
तयार नाही, पण 6 वर्षाच्या मुक्ताईनं म्हणावं, अरे ज्ञानदादा दरवाजा उघड. अरे संत याला म्हणत नाही, योगी पावन मनाचा, योगी पावन योगी पावन मनाचा साये अपराध जनाचा असं म्हटल्यानंतर विश्वाच्या माऊलींनी 6 वर्षात चिमुकल्या मुक्ताईचा ऐकावं आणि आपली ताटी खोलावी इतका अधिकार श्री शक्तीचा आहे. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने सर्वांनी एक करायचं आहे. या ठिकाणी ज्या वेळेस कानोपात्रांनी आपला प्राण त्या ठिकाणी देवाच्या चरणी समर्पित केला, म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. देवाला यावं लागलं मग तो होऊ नये दीक्षिण. कारण का नामाचं चिंतन त्या करत होत्या. नामाच्या चिंतने आलेलं विघ्न 12 वाटाने निघून गेलं. म्हणून तुकोबराय म्हणतात, या कोरोनाच्या काळात जरी संकट आले असेल तर घाबरू नका, त्याला गरज कशाची आहे तर या अभंगाचं सर्व झालेलं आजचं विवेचन. म्हणून सर्वांनी मोठ्या प्रमाणे त्या विश्वाच्या नायकाचं जगन्नाथाचं भजन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी पांडुरंगाचं भजन करा. हरे विठोबा रघुमाये, जय जय विठोबा रघुमाये, जय जय विठोबा रघुमाये, जय जय विठोबा रघुमाये, टाळी 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 टाळी. पडता जड बारी दासी आठवा वाहरे मग तो ने दक्षिणा अडगालीसून झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर बोलता बोलता जर माझा एखादा अपशब्द गेला असेल तो तुमचं लेकरू म्हणून त्या ठिकाणी परत करा. आणि खऱ्या अर्थाने झालेली या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. आणि आपल्या नाशिकच्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. हे एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कुरे वेळी वाकुरी पुतरी, नाही विचारला कारण्या फुला. हे तुका माने ज्ञानेश्वरा, राखा पाया पैली करा. हे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज.